हॅलो, नमस्कार. मी सारिका छंदमाचामध्ये आपल्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सॉरी बोलते, माफी मागते, की खूप दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड केला नाही आहे. व्हिडिओ अपलोड मी याच्यासाठी करते, की माझ्यातर्फे मी जे काही अनुभव घेते ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत. अर्जुनला कुठेही त्रास होऊन मी व्हिडिओ करत नाही आहे, कारण माझ्यासाठी ती पहिली प्रायोरिटी आहे. त्याचं सगळं व्यवस्थित होणं माझ्यासाठी गरजेचं आहे. तर आजचा व्हिडिओ करण्यामागे कारण असं आहे, की शॅडो टीचर आणि ADHD मुलं हा आजचा आपला सब्जेक्ट आहे. तर कधी-कधी डॉक्टर पॅरेंट्सला सांगतात, की तुमच्या मुलाला किंवा शाळेतून सजेस्ट केलं जातं, की तुमच्या मुलाला शॅडो टीचरची गरज आहे. तर बहुतेक करून आपल्याला शॅडो टीचर का द्यायची किंवा ती देताना ती व्यवस्थित असेल की नाही असे बरेच प्रश्न असतात. तर आज त्याच काही प्रश्नांचे उत्तरं किंवा थोडंसं समाधान करायला मी इथे आलेली आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण अनुभवतो तेव्हा ती अ, व्यवस्थितरित्या आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा समजावून घेऊ शकतो किंवा समजावून सांगू शकतो. तर माझ्या बाबतीतही तेच झालेलं आहे. अर्जुन आता मॉर्निंगला स्कूलला जातो, तर माझ्याकडे 1 वाजेपर्यंतचा वेळ असतो आणि त्यातच अर्जुनला ज्या डॉक्टरांकडे मी घेऊन जाते त्यांच्याकडे सुद्धा असे काही पेशंट वेगवेगळे येत असतात. तर अर्जुनच्या डॉक्टरांनी मला एक जॉब सजेस्ट केला. ADHD हायपर ॲक्टिव्ह मुलगी आहे. तिला वर्गामध्ये सिटिंगला भरपूर प्रॉब्लेम होतो. तर तिच्यासोबत वर्गामध्ये बसायचं आहे आणि तिला सांभाळायचं आहे. जेव्हा ती हायपर होते, रडते वगैरे त्यावेळेला तिला आपण समजवायचं आणि तिला वर्गात बसण्यासाठी शिकवायचं आहे. टीचर काय बोलतात ते अटेन्शन येईपर्यंत तिच्यासोबत राहायचं आहे. तर शॅडो टीचरचं म्हणजे मला तर ह्या गोष्टीतला काहीच अनुभव नाही आहे. मला दीदीने फक्त एवढंच सांगितलं होतं, की तिच्यासोबत तुम्हाला वर्गात बसायचं आहे. मग ठीक आहे म्हटलं, मी जायला लागली. आज हा जॉब करून किंवा तिच्यासोबत शाळेमध्ये बसून मला 4 महिने झालेले आहेत. तर 4 महिने मी सुरुवातीला लगेच हा व्हिडिओ नाही बनवला, कारण अनुभव पहिलं म्हटलं मी अनुभव घेते, काय आहे, काय नाही आहे. कारण माझ्यासाठी सुद्धा ही गोष्ट नवीन होती. आज 4 महिने झाले. 4 महिन्यामध्ये जे काही मला अनुभव आलेले आहेत, ते मी आज शेअर करते. म्हणजे जो कोणी हे व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांना किंवा त्यांच्यामध्ये असे कोणी रिलेटिव्हज, मित्र-मैत्रिणी कुणीही असेल, तर त्यांना या व्हिडिओची मदत होईल. तुम्ही त्यांना शेअर करा. कारण बरेचसे पालक असतात, की त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो, की आम्ही शॅडो टीचर दिल्याच्यानंतर ती शॅडो टीचर आमच्या मुलांना वर्गामध्ये व्यवस्थित सांभाळेल का? किंवा हा माझा म्हणजे हा मुलगा बराच होऊ नये जेणेकरून माझा पेमेंट चालू राहील किंवा मग सगळंच खरं मला सांगतील का? किंवा आमच्या मुलाला शॅडो टीचरची सवय तर नाही होणार ना? किंवा मग ते इंडिपेंडंट तर नाही होणार, त्यांच्यावरती डिपेंड तर नाही होणार ना? असे बरेचसे प्रश्न असतात. तर ह्याच काही प्रश्नांची उत्तरं मी माझ्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित हा जो व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्या कोणाचे पॅरेंट्स ज्यांची मुलं ADHD असतील, तर त्यांना या व्हिडिओची थोडीफार मदत होईल. चला तर मग आजचा थोडक्यात मी सांगते, की मी तिथे जाते आणि ते पॅरेंट्स किंवा माझ्या अर्जुनचा जो प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय फरक असतो ते. तर सर्वात पहिलं तर हँडिकॅप आणि हायपर ॲक्टिव्ह किंवा ADHD हे दोन्ही विभिन्न प्रकार आहेत. हँडिकॅप म्हटलं तर शरीराचा किंवा मेंदूचा वगैरे एखादा भाग असतो, तो अपंग असतो. पण ADHD आणि हायपर ॲक्टिव्ह मुलं तर त्यांचं तर त्यांच्या पालकांना तर खूप गोष्टींना स्ट्रगल करावं लागतं आणि त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं. कारण का त्यांचा राग खूप अनावर होतो. ती लोकं कशीही वागतात. मग त्या सगळ्या गोष्टी पॅरेंट्सला त्यांच्या कलेने घेऊन सांभाळून घ्यावं लागतात. 4 महिने जेव्हा मी तिच्याबरोबर वर्गात बसते, ती खूप रडते, खूप रडते ती. अक्षरशः ती जमिनीवर लोळते, केस ओढते, स्वतःला मारते. ही तिची स्टेज होती जेव्हा मी गेली. मग डॉक्टरांचं औषध चालू केलं. मी अर्जुनला ज्या डॉक्टरांकडे न्यायची त्याच डॉक्टरांकडे त्या नेतात, न्यूरोलॉजिस्टकडे. थोडाफार त्या डॉक्टरांच्या औषधाने तिला फरक पडला. नंतर डॉक्टर चेंज केला. आता ती बऱ्यापैकी आहे. पण वर्गामध्ये ही मुलं नीट बसत नाहीत. मध्ये-मध्ये ती लोकं रडतात किंवा मग काही मुलं असतात ती इतरांना मारतात वगैरे. काही मुलं असतात ती स्वतःलाच त्रास करून घेतात. काही मुलं असतात ती फक्त हसतच राहतात. काही मुलं असतात ती बॅड वर्ड्स पण बोलतात.
पण बॅड वर्ड्स ती लोकं का बोलतात हे मी तुम्हाला पुढे सांगते. त्याच्यानंतर काही असतात ते खूपच रडत असतात. म्हणजे एकूण की ती लोकं त्यांच्या दुनियेमध्ये असतात. आपण जे काही बोलतो, आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे, त्यांना या गोष्टी काहीच कळत नाहीत. तर त्यांना त्या कंट्रोलमध्ये करून आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट करायला शिकवणं हे शॅडो टीचरचं काम असतं. वर्गामध्ये ती लोकं जेव्हा काही रडतात वगैरे किंवा काही बॅड बिहेव करतात, तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर आणणं, त्यांना समजावणं, त्यांच्यामुळे इतर मुलांना त्रास न होऊन देणं आणि टीचरलासुद्धा त्रास न होणं. कारण टीचरकडे एवढी मुलं असतात, तर टीचर त्या मुलांना ॲडजस्ट नाही करू शकत. टीचरांना शिकवायचंसुद्धा असतं. तर त्या पर्टिक्युलर टाईममध्ये त्यांना बाहेर घेऊन जाणं, शांत करणं हे शॅडो टीचरचं काम असतं. आणि मुलांना शॅडो टीचरची अशा मुलांना खरंच खूप गरज असते. तर पालकांनी, ज्या पालकांची मुलं ADHD आहेत, हायपर ॲक्टिव्ह आहेत, त्यांनी आपल्या मुलांना शॅडो टीचर देताना जराही संकोच बाळगू नये. त्यांना शॅडो टीचर नक्की द्यावी. शॅडो टीचर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हळू आपली मुलं इंडिपेंड होत जातात. शॅडो टीचर त्यांना ती सवय लावायचा प्रयत्न करते. पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अगदी फास्ट, म्हणजे शॅडो टीचर तुम्ही लावली आणि 6 महिन्यात किंवा 1 वर्षामध्ये तुमचं मूल इंडिपेंडंट झालं असं नाही होत. प्रत्येक मुलाच्या अ, प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम वेगळा असतो आणि तो किती आहे, त्याचं प्रमाण किती आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे, की त्याला शॅडो टीचर किती दिवस लागणार आहे, किती वर्ष लागणार आहे. पण आता शॅडो टीचर म्हटलं तर शॅडो टीचरचा एक कोर्स असतो. तर प्रोफेशनल शॅडो टीचर त्यांचा पेमेंट ऑब्व्हियसली जास्तच असणार. त्या लोकांचा पेमेंट 20,000 25,000 असा असतो. पण पालक शॅडो टीचरचा पेमेंट देणार, की म्हणजे मिडल क्लास जे पालक असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कशा काही जमणार? डॉक्टर करणार, त्यांची औषधं घेणार, की शॅडो टीचरला पेमेंट देणार? या सगळ्या गोष्टी मिडल क्लासच्या पॅरेंट्सला नाही जमत. हां, ज्यांची परिस्थिती खूप चांगली आहे, बिझनेसमॅन आहेत, मोठ्या लोकांमध्ये जेव्हा त्यांच्या मुलांना जेव्हा असे प्रॉब्लेम असतात, तेव्हा ती लोकं प्रोफेशनल शॅडो टीचर ठेवू शकतात. ती लोकं ठेवतात सुद्धा. पण जेव्हा मिडल क्लासमध्ये हा प्रॉब्लेम होतो, त्यावेळेला पालक म्हणजे प्रोफेशनल नाही ठेवू शकत. तेव्हा मग एखादी अनुभवी किंवा शिकलेली मुलगी किंवा शिकलेली जी गृहिणी वगैरे आहे, तुम्ही त्यांना सजेस्ट करून तुम्ही शॅडो टीचर ठेवू शकता. शाळा त्याला परमिशन देते. शाळेला फक्त त्या मुलाला कंट्रोल होणं एवढंच पाहिजे असतं. तुम्हाला पॅरेंट्सला पाहिजे असतं, की माझा मुलगा स्टेबल कसा होईल आणि वर्गात बसायला कसा शिकेल. तर पालकांनी शॅडो टीचर द्यायला अजिबात घाबरू नये आणि शॅडो टीचरने सुद्धा प्रामाणिकपणे हे काम करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलांना, हायपर ॲक्टिव्ह मुलांना शॅडो टीचरची खरंच गरज असते. तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील, शॅडो टीचरबद्दल मनामध्ये अजून काही तुम्हाला शंका असतील, तर मला कमेंट करा. याच्यामध्ये अजून डिटेल तुम्हाला काही माहिती असेल तर मला प्रश्न विचारा. पुढे अगदी व्यवस्थित आणि डिटेल व्हिडिओ मी नक्की बनवेन, पण तुम्ही कमेंट करा तरच बनवेन. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. थँक यू. नमस्कार.